नमस्कार मंडळी, कशा आहात? मी श्वेता, गृहिणी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉप 30 रोजच्या वापरातील किचन टिप्स। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजची आपली पहिली टिप आहे, इडलीचे पीठ भिजवताना त्यात थोडे पोहे किंवा साबुदाणा टाकावे, यामुळे इडल्या खूपच स्पंजी व सॉफ्ट होतात। नंबर 2, फळ आणि भाज्या नेहमी चिरताना लाकडी चॉपिंग बोर्डचाच वापर करावा, यामुळे आपले चाकू खराब होणार नाहीत व आपल्या शरीरासाठीही ते छान असते। प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डचा वापर करणे कटाक्षाने टाळावे। नंबर 3, कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकावे, यामुळे आपले कांदे पोहे हे जास्त चविष्ट लागतात। 4, स्वयंपाक करत असताना नेहमी पहिल्यांदा कणिक भिजवून घ्यावी व नंतर भाजी करावी। कुकर लावावे, तोपर्यंत भाजी शिजेपर्यंत आपली कणिक हे मऊ छान भिजते व आपल्या चपात्या हे मऊ लुसलुशीत होतात। 5, पुरी किंवा भजे तळत असताना तेलामध्ये थोडंसं मीठ टाकावे, यामुळे कमी तेलात जास्त पुरी आणि भजे तयार होतात व पुरी भजेमध्ये तेल पण कमी शोषलं जातं व आपल्या आरोग्यासाठी तेल कमी खाणं चांगलंच। 6, चहा करत असताना नेहमी चहापत्ती ही आधी पाण्याला एक उकळी आल्यानंतरच टाकावे, यामुळे चहा छान होतो व घट्ट पण होतो व चविष्ट पण लागते। 7, चपात्या ठेवायच्या डब्यामध्ये जर कुबट वास येत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे टाकून नंतर एक पेपर ठेवून नंतर त्यावरती चपाती ठेवावे, यामुळे चपाती पण नरम होतात व डब्यातील कुबट वास पण जाते। नंबर 8, चहा करत असताना चहामध्ये जर आलं घालायचं असेल तर ते किसून घालावे, छान चव येते। तसेच चहाला एक उकळी आल्यानंतरच आलं टाकावे, नाही तर आपला चहा फाटेल। 9, ताकाची कढी करत असताना नेहमी ताकाची कढी उकळल्यानंतर गॅस बंद केल्यानंतरच मीठ टाकावे आणि आपली ताकाची कढी फाटत नाही, छान होते। 10, चहा गाळायची गाळणी स्टीलची असेल व ती खराब झाली असेल, त्याचे छिद्रे हे बुजाले असतील तर थोडा वेळ गॅसवरती धरावे, म्हणजे चहाची चाळणी ही एकदम स्वच्छ होईल। नंबर 11, भेंडीची भाजी करत असताना ती भाजी चिकट होऊ नये, यासाठी त्यामध्ये आपण थोडेसे दही किंवा लिंबाचा रस किंवा एखादा टोमॅटो टाकू शकता, कारण आमटाने भेंडीची भाजी ही चिकट होत नाही। 12, उन्हाळ्यामध्ये आपण सर्व चिप्स बनवतो, तर चिप्स बनवताना बटाटा हे मोठा व घट्ट असलेला घ्यावे, मऊ झालेले बटाटे हे घेऊ नये व जुना असेल तर छानच चिप्स छान होतात। 13, जर तुम्हाला भजी किंवा पिठल्यासाठी किंवा वड्यासाठी डाळ जर दळून आणायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडेसे ओवा, दालचिनी, जिरे व लवंग टाकून दळून आणला तर कोणतेही पदार्थ बनवले असता त्याला छान चव येते। नंबर 14, कोणतेही पीठ चाळत असताना चाळणीमध्ये एक छोटासा चमचा किंवा वाटी टाकावे, यामुळे पीठ हे छान चाळले जाते व लवकर पण चाळणं होऊन जातं। तर तुम्हाला यामधील कुठली टिप आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा। 15, कांदा कापताना डोळ्यामध्ये अश्रू येऊ नये म्हणून कांद्याचे 2 भाग करून थंड पाणी घ्यावं व त्यामध्ये तो थोडा वेळ टाकावे व नंतर कांदे चिरावे, यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी हे येणार नाही। नंबर 16, हिरव्या पालेभाज्या शिजवताना नेहमी त्यांचा रंग उडून जातो, तर हिरव्या पालेभाज्याचा रंग उडून जाऊ नये म्हणून भाजी शिजवताना त्यात चुटकीशी साखर टाकावे, यामुळे त्या भाज्याचा रंग जात नाही। 17, भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी टाकता येत नाही, त्या तुटतात, अशा वेळी कडकडीत पाण्यात भाकरीचे पीठ भिजून ठेवावे, भाकरी हे चांगले होतात, तुटत नाहीत व छान फुगतात व मऊ पण राहतात। नंबर 18, फ्रीज मध्ये आले ठेवून सुद्धा खराब होत असेल तर उन्हात वाळवून नंतर हवाबंद डब्यात ठेवा, मग तो डब्बा फ्रीज मध्ये ठेवा। आलं हे अशा प्रकारे साठवून ठेवल्याने खूप दिवस टिकतं, काहीही होत नाही। 19, कधी कधी तुरीची डाळ कुकर मध्येही शिजत नाही, म्हणून त्यात एक चिमूटभर मीठ, थोडंसं तेल, थोडीशी हळद व हिंगपूड घालून कुकर मध्ये शिजवली तर डाळ नीट शिजते आणि त्याला ना स्वाद पण छान येतो। नंबर 20, रोज आपण एकच भांड्यात चहा करतो, त्यामुळे त्या भांड्यात डाग पडतात, अशा वेळी ते डाग नाहीसे होण्यासाठी मिठाने त्या डागेवर चोळल्यास
ते डाग हे पटकन निघतात. 21 दूध तापवताना जर घाई गडबडीत दुधाची फ्लेम जरा हाय करून दूध तापवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये लहानशी वाटी किंवा चमचा किंवा छोटासा प्लेट टाकू शकता. त्यामुळे दूध उतू जाणार नाही व तुम्हाला दुधासमोरच थांबून पाहायची गरज नाही. 22 पावभाजी करत असताना पावभाजीला छानसा रंग येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं बीट किसून घालावे. यामुळे काय होईल की पावभाजीला हे कलर खूपच छान येईल, अगदी मार्केट सारखं याला कलर येईल. 23 नेहमी स्वयंपाक केल्यानंतर अर्धा ते 1 तासाच्या आत जेवून घ्यावेत. हे आपल्या आरोग्यासाठी छान असते. त्यानंतर त्यामध्ये बॅक्टेरिया हे तयार होत राहतात, त्यामुळे ताजे खावे. 24 तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप व 1-2 लसूण पाकळी टाका. यामुळे तुरीची डाळ खाल्ल्यावर आपल्याला ऍसिडिटी होणार नाही, ऍसिडिटीचा त्रास खतम होतो. 25 आपले केस गळत असेल किंवा फ्रीजी होत असेल किंवा वाढत नसतील तर आपण घरच्या घरी नारळाच्या दूध काढून नारळाच्या दुधाने टाळूवरती मसाज करावे. याने आपल्या केसाची वाढ ही छान प्रमाणात होते. नारळाच्या दुधाचे फायदे केसासाठी यावरती मी एक व्हिडिओ टाकला आहे, ते तुम्ही नक्की पहा. 26 उन्हाळ्यामध्ये लिंबाचे खूप वापर होतो, तर लिंबू जास्त काळ टिकावे यासाठी प्रत्येक लिंबू हे कागदामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे लिंबू हे जास्त काळ टिकते, त्याला काहीच होत नाही. नंबर 27 न्यूजपेपरवर कधीही चपाती ठेवू नका. न्यूजपेपरची रंग शाही जे आहे ते चपातीला लागतो आणि हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यापेक्षा डब्यात सुती कापड किंवा टिश्यू पेपर टाकून तुम्ही चपाती ठेवू शकता. नंबर 28 कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून ती चिवडा किंवा भेळमध्ये वापरावे. याने चिवड्याला एक छान प्रकारे चव येते. तुम्ही अशाच प्रकारे कांदा चिरून उन्हात वाळवून ते सुद्धा तुम्ही चिवड्याला वापरू शकता. याने पण चिवडा हे छान खमंग लागते. नंबर 29 ताक आंबट असल्यास त्यात पाणी टाकून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे. त्यामुळे आंबटपणा निघून जातो, कारण ताकामध्ये किंवा दह्यामध्ये जे आंबटपणा असते ते त्यामध्ये असलेल्या पाण्यामध्येच असते. नंबर 30 लसूण सोलण्यासाठी 1 मिनिट ओव्हन मध्ये गरम करा किंवा ओव्हन नसेल तर तव्यावरही थोडेसे गरम करू शकता. त्यानंतर एका घट्ट झाकण्याच्या डब्यात घालून त्या लसणाला हलवा. लसूण हे पटकन सोलले जाते, जास्त वेळ लागणार नाही लसूण सोलण्यासाठी. तर अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स साठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. यामधील कुठली टिप्स तुम्हाला आवडली आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व तुम्ही यातील कुठली टिप्स वापरता ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता व तुम्ही कुठून पाहत आहात कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा.